नमस्कार. काही पालक मला प्रश्न विचारतात, की आमच्या बाळाच्या मध्ये जंत पडत नाही किंवा त्याचं पोट देखील दुखत नाही. मग तरीसुद्धा आम्ही बाळाला जंताचं औषध द्यावं का? तर याचं उत्तर आहे, की हो, द्यायला पाहिजे. कारण कसं असतं, की जेव्हा मुलं 1.5 वर्षापेक्षा जास्त वयानं मोठी होतात, तेव्हा काय होतं, की ते मातीमध्ये खेळतात, रांगतात, घाण हात तोंडामध्ये घालतात. घरात काही पाळीव प्राणी असतात, जसं की मांजर, कुत्रा, त्यांच्या मधून सुद्धा जंत बाळाला पसरू शकतात किंवा त्याच्या अंगावरून सुद्धा पसरू शकतात. तर हे नखातली घाण वगैरे तोंडात गेल्यामुळं कोणत्याही बाळाला, जे बाळ की पळायला लागतं, चालायला लागतं, अशा कोणत्याही बाळाला 1.5 वर्षाच्या नंतर जंत असण्याची शक्यता ही असतेच. त्यामुळं जंत हे मध्ये पडावेच असं काही नाही. जंताचे काही फॉर्म आहेत, जसे की सिस्ट्स आहेत किंवा लार्वा आहेत, हे मध्ये पडत नाहीत. ते पोटामध्येच राहतात आणि पोटामध्ये काही प्रकारचे जंत हे बाळाचं रक्त शोषतात. मग जोपर्यंत बाळाला लक्षणं येत नाहीत, तोपर्यंत आपण जंताचं औषध देऊ नये असं काही नाही. जसं की व्हिजिबल लक्षणं, जसं की मध्ये जंत पडणं. पण काही अशीही लक्षणं आहेत जंताची, जी की सटल असतात, म्हणजे दिसून येत नाहीत. जसं की शीच्या जागी खाज येणं किंवा बाळाचं रक्त एचबी कमी होणं आणि त्यामुळं बाळाची चिडचिड वाढणं, भूक कमी होणं, वजन न वाढणं. ठीक आहे. तर अशी ही काही लक्षणं आहेत, जी की पालकांच्या लक्षात नाही येणार, पण ते डॉक्टरांच्या लक्षात येतील. त्यामुळं आपण काय करतोय, की सरसकट सगळ्याच मुलांना एकदा ते 1.5-2 वर्षाचे झाले, की त्यानंतर दर 6 महिन्यानंतर जंताच्या औषधाचा 1 डोस देऊन टाकतो. यालाच आपण युनिव्हर्सल डिवॉर्मिंग असं म्हणतो आपण. त्यामुळे तुमच्या 1.5 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक बाळाला आणि मुला-मुलींना तुम्ही दर 6 महिन्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानं जंताचं औषध न चुकता देऊन घ्या. जंताबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली टॅग केलेला माझा जंतावरचा विस्तृत व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्यामध्ये जंत का होतात, कधी होतात, पाळीव प्राण्यांपासून कशाप्रकारे मुलांना जंत होऊ शकतात आणि त्यासाठी काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे याबद्दल मी सविस्तर माहिती दिलेली आहे. तुमच्या बाळांच्या आरोग्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी माझं YouTube चॅनल डॉक्टर निखिल मुसळे आत्ताच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा तुमच्या मुलांच्या आरोग्याबद्दलचे विविध प्रकारचे व्हिडिओज. धन्यवाद.